नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ओंकारा मित्रमंडळाच्या उपक्रमाचे खासदार संजय जाधव यांनी केले कौतुक। परभणी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ओंकारा मित्रमंडळ यांच्या वतीने 27 वर्षापासून नवरात्र उत्सव, भव्य दांडिया महोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येतो। या कार्यक्रमाला 4 ऑक्टोबर रोजी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट दिली। मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारा सांस्कृतिक महोत्सव विद्यानगर परिसरातील गणपती चौक मध्ये संपन्न होत आहे। दांडिया उत्सवाच्या व सांस्कृतिकचे काम जपण्याचे ओंकारा मित्रमंडळाचे पदाधिकारी करत आहेत, असे पाठीवर थाप देत खासदार बंडू जाधव यांनी यावेळी सांगितले। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। भविष्यात ओंकारा मित्रमंडळाला माझे सहकार्य राहील असेही सांगितले। नवरात्र महोत्सवात 9 दिवस दांडिया स्पर्धा तसेच होम मिनिस्टर स्पर्धा सुद्धा होणार आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। नवरात्र उत्सव या निमित्तानं मी सर्व परभणी जिल्ह्यातील हिंदू बांधवांना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो। हा दुर्गा मातेच्या शक्तीचा हा उत्सव आहे आणि नवरात्र उत्सव ही संकल्पना बऱ्याच वर्षापासून आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून ही साजरी करतो आणि त्या धर्तीवर हे स्वरूप वाढत गेलं आणि जवळजवळ आता बरेचसे मंडळ हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागले। या दुर्गा नवरात्र महोत्सवामुळे गणपतीचं महत्त्व मला वाटतं थोडक्यात कमी झालं, कारण खर्चिक आहे खोटा कारभार। गणपतीमध्ये तेवढा उत्साह आता दिसायला कमी दिसतोय, पण नवरात्रामध्ये आता उत्साह मोठ्या प्रमाणात लोकांचा वाढलेला आहे आणि मी ओंकारा मित्रमंडळ आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांनी ज्या पद्धतीने गेल्या 27 वर्षापासूनची ही परंपरा आज चालू ठेवलेली आहे, ह्याच्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन। बॉस शेवटी कसं आहे, आपण एखादं पाऊल टाकले तर त्या पावलावर पाऊल टाकल्याने लोक असली पाहिजे, चांगलं काम करायला लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दीपक एक चांगल्या कामासाठी, एक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा धार्मिक कार्याच्या माध्यमातून दीपकनं आपली ओळख गेल्या 27 वर्षापासून या परभणी शहरावर उमटवलेली आहे। निश्चित त्याचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे। विशेषतः दीपकनं मला आत्तापर्यंत कधी 5 रुपयाची मागणी केली नाही किंवा कधी रुपयाचं माझ्याकडून सहकार्य घेतलं नाही, हे बी मी अभिमानानं सांगतो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।